नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विमुक्त जाती भटक्या जमाती अर्थात VJNT यांच्या ज्या आश्रमशाळा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, या आश्रमशाळांच्या संच मान्यतेच्या निकषाबद्दल थोडीशी कन्फ्युजन होतं. कारण या संदर्भात बरेचसे GR आतापर्यंत या आश्रमशाळेच्या बाबतीत आलेले आहे. 15 मार्च 2024चा पण GR आलाय. त्यामुळे आश्रमशाळेचे जे संस्था चालक आहे यांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं कोणत्या GR नुसार कशा पद्धतीने संच मान्यता करण्यात यावी. आणि त्यातल्या त्यात या आश्रमशाळा असल्यामुळे या ठिकाणी काही पदांना इथे शिथिलता मिळेल का, हाही प्रश्न या संस्था चालकांनी संबंधित आश्रमशाळांनी सरकारला विचारला होता. त्या अनुषंगाने सरकारचा एक महत्वाचा GR आलाय 15 मे 2026चा. आता समजून घेऊया दोघांमध्ये नेमका बदल काय झालाय, म्हणजेच काही ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत संच मान्यता VJNT आश्रमशाळेबाबत. आता यामध्ये हे दोन GR जे आलेले आहेत ना, हे हा GR का काढावा लागला? एक GR तर ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना माहिती, ज्या आधारे संच मान्यता चालू आहे तो आहे 15 मार्च 2024चा. मग या GR नंतर 15 मे 2026ला VJNT आश्रमशाळेसंदर्भातला हा GR का काढला असावा? तर ह्या GR मध्येच प्रस्तावनामध्ये आपण जाऊन बघूया की नेमकं का काढला असावा. बघा, हा GR हा नवीन आलेला GR आहे, 15 मे 2026चा GR आहे. आणि यामध्ये तुम्ही जर बघितलं तर यामध्ये संदर्भ जे दिलेत ना शासन निर्णयाचे आणि परिपत्रकाचे, इथून बघा संदर्भ वाचा 1 पासून तर जवळपास हे संदर्भ 19 आहे. हे 19 GR या संच मान्यतेच्या संदर्भातले आहे. 19 पैकी काही परिपत्रक असतील. मग कन्फ्युजन हे आहे की कोणत्या संच मान्यतेनुसार इथे शिक्षकांची पदभरती किंवा शिक्षकांचं अतिरिक्त आणि समायोजन करावं लागणार आहे. त्यासाठी संबंधित डिपार्टमेंटला, शिक्षण विभागाला यांनी माहिती मागवली आणि त्या माहितीच्या आधारे हे सगळे GR आता हा GR आलेला आहे. बघा, त्यांनी सांगितलंय बघा भरपूर सारे GR बघा. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत असलेल्या विजाभज विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांतील संच मान्यतेमध्ये एक वाक्यता राहावी याकरिता सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच आश्रमशाळा चालवणाऱ्या संस्थांकडून शासन स्तरावर मागणी होत असल्याने शासन निर्णय इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग यांनी या संदर्भातला 31 मे 2024 अन्वये राज्यातील या आश्रमशाळांना हा मार्गदर्शक सूचना या GRच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे. आता नेमकं याच्यात काय सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यात बघूया. बराच मोठा म्हणजे 4 पेजेसचा आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काही मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलं थोडक्यात तुम्हाला पाठीमागे घेऊन जातो आणि कम्पेअर करून सांगतो की दोघांमध्ये बदल नेमका काय असणार आहे. आता नो डाऊट इथे संच मान्यतेमध्ये थोडी शिथिलता दिली आहे. कोणत्या पदासाठी? तर मुख्याध्यापक पदासाठी. बाकीचे जेवढे पद आहेत ना त्यासाठी लागणारी पटसंख्या आणि देयक शिक्षक आणि अतिरिक्त शिक्षक ते सारखंच आहे. बघूया नेमकं काय फरक आहेत. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे 4 प्रश्नांची उत्तरं डॉट मध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घ्यायची. बघा, पूर्वीची संच मान्यता काय होती, बदल का करण्यात आला तो मी तुम्हाला आता ऑलरेडी सांगितलाय. नवीन संच मान्यतेचे निकष बदल काय झालेत आणि नवीन बदलाचा फायदा नेमका काय होणार. कुणासाठी? तर VJNT आश्रम शाळेसाठीचा बदल आहे. बरं, आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या माहितीत जर असे कोणी विद्यार्थी, असे कोणी शिक्षक असेल, ग्रुप असेल, त्यांना नक्की शेअर करा. इग्नाइट अकॅडमीची बॅच TET फास्ट ट्रॅक बॅच आपली चालू झाली आहे 15 मे पासून 28 जून पर्यंत. कारण नवीन डेट आली 28 जून. यामध्ये तुम्हाला जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थी 799 बॅच घेऊ शकता. तुमची तयारी झाली असेल किंवा तुम्हाला अजून तयारी केली नाहीये, टू द पॉईंट केला नाही अभ्यास, मला टू द पॉईंट करायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना ही बॅच, ज्यांना रिव्हिजन करायचं लवकरात लवकर त्यांच्यासाठी ही बॅच. बेसिक कन्सेप्ट ह्या बॅचमध्ये होणार नाही, त्या विद्यार्थ्यांनी घेऊ नये ऍडमिशन. ज्यांना टू द पॉईंट करायचं त्यांनी ही बॅच घ्यावी. CDची पण 6 सप्टेंबरला एक्झाम असणार आहे, त्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपली 18 मे पासून चालू होत आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. ह्या बॅचमध्ये शिकवण्याची स्टाईल तुम्हाला हिंदी इंग्लिशमध्येच माध्यम असणार आहे, कारण पेपरचं माध्यम पण काय, हिंदी इंग्लिश. बाकीचे फीचर ॲज इट इज तुम्हाला अवेलेबल आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक दिली आहे, डाउनलोड करा, हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, पहिला प्रश्न आहे की VJNT आश्रम शाळेसाठी पूर्वी संच मान्यता कशी होती. तर संच मान्यता बघा विखुरलेली पद्धतीने ऑलरेडी सुरुवातीपासून होती. 83ला 53 आहे, 95ची आहे, 2006ची, अशा बऱ्याचशा आहेत. त्यामध्ये सुरुवात झाली 1953 पासून. शासनाने खाजगी संस्थांमार्फत निवासी आश्रमशाळा सुरू केल्या. पूर्वी निवासी आणि अनिवासी विद्यार्थी संख्येच्या आधारावर शिक्षक कर्मचाऱ्यांची संच मान्यता ठरत होती. निवासी पण आणि अनिवासी पण विस्कृतपणा काय झाला, अनेक वर्षात वेळोवेळी वेगवेगळे शासन निर्णय आणि परिपत्रक काढण्यात आली. सर्व नियम वेगवेगळ्या फाईल्समध्ये विखुरलेले आहेत, सगळे एकत्र आणावे लागतील. त्याचसाठी हा GR काढलेला आहे, बरोबर आहे.
मुख्य अडचण काय होती की जुन्या नियमांमध्ये एक सूत्रता नव्हती. नेमका कोणत्या नियमानुसार संच मान्यता करावी याबाबत शाळा आणि प्रशासनात सतत संभ्रम असायचा. 2020 मध्ये हे नियम एकत्र करण्याचा प्रयत्न झाला, पण काळानुसार त्यात बदल आवश्यक होता. त्यामुळे पूर्वीची आश्रमशाळेसंदर्भात संच मान्यता जी होती ती विस्कळीत होती, एकत्रितरित्या असं काही नव्हतंच. त्यामुळे हा जी आर काढावा लागला. मग आता जुनी संच मान्यता रद्द करून नवीन बदल का करण्यात आले, तर त्या संदर्भात 3 महत्वाचे मुद्दे आहे. RD 2009चा कायदा बालकांचा शिक्षकांचा हक्क आहे बघा. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षक विद्यार्थी प्रमाण कायदेशीररित्या निश्चित करणे अनिवार्य आहे. किती विद्यार्थ्यांना किती शिक्षक पाहिजे हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. शालेय शिक्षण विभागाची समानता, नियमित शाळांसोबत एक वाक्यता पाहिजे, नाही तर आश्रम शाळांसाठी फारच वेगळे नियम आणि जनरल शाळेसाठी वेगळे नियम असं नको व्हायला. 15 मार्च 2024च्या GR नुसार राज्यातील इतर नियमित शाळांसाठी नवीन निकष लागू झाले. त्याच धर्तीवर VJNT आश्रम शाळांनाही समान दर्जा आणि नियम असावेत, हा शासनाचा मुख्य हेतू होता. तिसरा मुद्दा आहे, संस्था चालकांची मागणी होती, तुम्हाला मी आत्ताच सांगितली, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी, म्हणजे जुन्या आणि विस्कळीत नियमांमुळे आश्रमशाळा चालवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संस्था चालक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सुस्पष्ट मार्गदर्शनाची सूचनांची सतत मागणी होत होती. त्यामुळे हा GR नवीन बदल करण्यात आलेला आहे. आता यामध्ये नवीन नियमानुसार संच मान्यतेचे सुधारित निकष नेमके काय आहेत, तर त्यामध्ये महत्वाचा एक बदल करण्यात आलेला आहे. बघा, नवीन नियम 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून लागू होतील. उच्च प्राथमिक शिक्षक पदे म्हणजे 6वी ते 8वी साठी बघा, सुरुवातीचे निकष होते विद्यार्थी संख्येच्या गटानुसार पदे मिळतील. उदाहरणार्थ 20 ते 70 विद्यार्थी असल्यास 2 शिक्षक पदे आणि मुख्य विषय 105 विद्यार्थ्यांच्या पुढे जर गेलात तर प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे एक नवीन शिक्षक पद दिले जाईल. शाळांमधील इयत्तेच्या गटानुसार यात थोडेफार बदल आहेत. पण जो 15 मार्च 2024चा GR आहे त्यानुसार यात काहीच बदल नाही, ते ॲज इट इज आहे. तुम्हाला मी दाखवतो. आता दुसरा आणि मुख्य हा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे मुख्याध्यापक पदासाठी. प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिकच्या मुख्याध्यापकांमध्ये बदल करण्यात आली आहे. नवीन समान निकष जो केलाय तो मुख्याध्यापक पदाच्या मंजुरीसाठी आता शाळेची पटसंख्या, विद्यार्थी संख्या किमान 100 असणे आवश्यक करण्यात आली आहे. हा बदल मुख्य केलेला आहे. आता मी तुम्हाला डायरेक्टली GR कडे घेऊन जातो आणि GR मध्ये तुम्हाला 2 बदल दाखवतो. बघा, हे GR पहिला काय, 15 मार्च 2024चा GR आहे, त्यानुसार हा एक नियम होता. आणि 15 मे आता जो नवीन GR आलाय त्याला मी नवीन GR म्हणतो, न्यू म्हणतो, आणि हा ओल्ड म्हणूया आपण आश्रमशाळेच्या बाबतीत फक्त. तर बघा, यामध्ये मुख्याध्यापक संख्या जर बघितली 1 ते 5 पर्यंत शाळा असेल किंवा 1 ते 8 पर्यंत शाळा असेल किंवा 1 ते 4, 1 ते 7 असेल, तर पटसंख्येचा निकष 150 असेल तरच तुम्हाला देय पद एक होतं. कोणतं पद? मुख्याध्यापक पद एक होतं. आणि पूर्वीच्या मंजूर पदात संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 135 असेल, ते ऑलरेडी दिलेले, तिथे मुख्याध्यापक आहे ऑलरेडी, पण 135 असेल तर तो कंटिन्यू राहील. पण नवीन जर मुख्याध्यापक नेमायचा असेल तुम्हाला शाळेत तर पटसंख्या 150 असावी लागेल. हा नियम आहे ओल्ड आणि ह्यानुसार सर्व शाळांना हे लागू आहे. सर्व शाळांना हे लागूच आहे. फक्त आश्रमशाळा VJNT आहे त्यासाठी फक्त हा निकष थोडासा बदल करण्यात आलेला आहे. मुख्याध्यापकांची पदे बघा, मुख्याध्यापक 1 ते 4 किंवा 1 ते 5, 1 ते 7 किंवा 1 ते 8 साठी इथे निकष मध्ये 150 होते, इथे काय बदल झालाय, 100 असेल तरी नवीन पद तुम्ही देऊ शकता. हा झाला पहिला बदल संच मान्यतेमध्ये. दुसरं काय, इथे एक एक पद देय असणार आहे, बरोबर आहे. आणि जर ऑलरेडी तिथे मुख्याध्यापक आहेच पण पटसंख्या 90 जर असेल तर तो मुख्याध्यापक जे पद आहे ते ॲज इट इज कंटिन्यू राहणार आहे, जे की इथे 135 सांगण्यात आलेलं आहे. हा एक बदल लक्षात आला तुम्हाला. कोणत्या वर्गासाठी? 1 ते 8 म्हणूया आपण. दुसरा जो बदल झालेला आहे तो बदल आहे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदांसाठी 15 मार्च 2024च्या GR नुसार, म्हणजे ओल्ड GR जो की सगळ्यांना लागू आहे बरं का. आता हा फक्त VJNTचा बदल लक्षात घ्या. 1 ते 5 किंवा 1 ते 10 किंवा 5 ते 10 असेल, 1 ते 12 किंवा 5 ते 12 असेल, 8वी 10वी असेल किंवा 8वी ते 12वी असेल, यांच्यासाठी बघा. मुख्याध्यापक हे पद जर लक्षात घेतलं तर किमान 150 विद्यार्थी असेल तर एक पदसंख्या इथे देयक असणार आहे. आता इथे जर बघितलं आपण मुख्याध्यापक पद माध्यमिक आश्रमशाळाची बघा, हा नवीन जो VJNT साठी लागू झालेला हा GR आहे किंवा ही संच मान्यता आहे. त्यामध्ये सेम शाळा दिलेल्या त्यांनी. मुख्याध्यापक हे पद जर घ्यायचं असेल तर विद्यार्थी संख्या 100 पाहिजे. बघा, इथे किती सांगितली, विद्यार्थी संख्या 150 सांगितली आहे, इथे मात्र 100च आहे पदसंख्या. आणि 90 वरती ॲज इट इज ते पद कंटिन्यू राहू शकतं असं पण सांगण्यात आलेलं आहे. सो हे दोनच बदल ह्या GR मधून आपल्या लक्षात येतात. तुम्हाला मी GR कडे पण घेऊन जातो. संच मान्यतेचा हा GR आहे बघा, 15 मार्च 2024चा GR आहे. यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी आता जे दाखवलं मुख्याध्यापक पदांचं हे ॲज इट इज आहे. बघा, तुम्ही बघू शकता हे जे पद आहेत ना, ही ॲज इट इज आहे. 1 ते 5 ला आणि फक्त 6 ते 8 लाच मुख्याध्यापक जे आहे किंवा मुख्याध्यापक माध्यमिक प्राथमिकला आहे. इथे बघा 150 ला पाहिजे एक
आणि आता नवीन जी आर नुसार जर बघितलं आपण 6 ते 8 ची शाळा जर बघितली, मुख्याध्यापकांचं पद जर बघितलं तर बघा 100साठीच आहे. दुसरा जो बदल झालाय तो आहे 9वी ते 10वीला मुख्याध्यापक पदांसाठी बघा इथे 1 ते 10 साठी 150 आहे आणि इथे जर बघितलं तर इथे पदसंख्या 100वरतीच हे मुख्याध्यापक पद कंटिन्यू राहणार आहे बघा. 1 ते 12 हे 10 100 कंटिन्यू राहणार. इथे इथे हे दोन बदल झालेले आहेत. तो विद्यार्थी मित्रांनो हा एक बदल फक्त व्हीजेएनटी आश्रमशाळेच्या बाबतीतच आहे. या संदर्भात आता पुढचा प्रश्न असा येतो की या नवीन बदलामुळे आश्रमशाळा आणि शिक्षकांना काय फायदा होऊ शकतो. तर आश्रमशाळा ह्या निवासी अनिवासी असू शकतात. अशा ठिकाणी असतात की ज्या ठिकाणी शिक्षण दूर दूरपर्यंत पोहोचलेलं नसतं, अशा आश्रमशाळा अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी असतात. त्यातल्या ह्या कॅटेगरीतल्या व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जुन्या पदांना संरक्षण हा मोठा फायदा होणार आहे. म्हणजे जे मुख्याध्यापकाचं पद आहे त्याला संरक्षण दिलं गेलेलं आहे, ते अजूनच राहणार आहे. राज्याच्या इतर शाळांच्या बरोबरीने दर्जा पण त्यांना प्राप्त होणार आहे आणि सुस्पष्टता आणि पारदर्शकता या संच मान्यतेमध्ये आता या व्हीजेएनटीच्या आश्रमशाळांना आलेला आहे. सो हा एक महत्वाचा बदल करून ही संच मान्यतेमध्ये फक्त मुख्याध्यापक पदासाठी बदल करण्यात आलेला आहे. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय किंवा हा जी आर तुम्हाला समजलाय मला कमेंटमध्ये पण कळवा. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. जी आर असतील, वेगवेगळे परिपत्रक असेल, अशा गोष्टी मिस होऊ द्यायच्या नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता आणि ह्या ज्या बॅचेस आहेत, फास्टॅग बॅच असेल किंवा सीडीची बॅच असेल, ह्या बॅच घेण्यासाठी ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढची अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.